नमस्कार, मी विकास लवांडे. सत्याग्रही या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं मी मनपूर्वक स्वागत करतो. आज 15 मार्च 2024. आज मी आपल्याशी सध्याच्या ज्या निवडणुकीच्या अनुषंगाने काही महत्त्वाच्या घडामोडी आहेत त्या अनुषंगाने बोलणार आहे. काही महत्त्वाची माहिती आपल्याला मी सांगू इच्छित आहे. हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत ऐकावा अशी माझी अपेक्षा आहे, कारण मी जे मुद्दे सांगतोय हे खूप महत्त्वाचे आहेत आपल्या सर्वांच्यासाठी, देशासाठी, लोकशाहीसाठी. आज आपल्याला एक लक्षात येते की 2024च्या निवडणुका चाललेल्या असताना काहीतरी चुकीचं घडतंय. हे सगळं घडत असताना राजकारणावरचा विश्वास सोडावा अशी परिस्थिती सध्या गेल्या काही 2-3 वर्षांमध्ये महाराष्ट्रामध्ये दिसून येते आणि भारताच्याही वेगवेगळ्या राज्यामध्ये दिसून येते. आणि म्हणून त्या अनुषंगाने भारतीय जनता पार्टीचं जे काही राजकारण चाललेलं आहे याचा सचक विवेक बुद्धीने आपण विचार करण्याची वेळ आलेली आहे. जे स्वतःला सुशिक्षित म्हणवतात अशा नवतरुणांनी याच्यावर गांभीर्याने विचार करण्याची गोष्ट आहे. निवडणूक म्हणजे ग्रामपंचायत किंवा कुठल्याही निवडणुका आपण ज्या पद्धतीने हलक्यात घेतो तशा पद्धतीने ही निवडणूक हलक्यात घेता येणार नाही. आपल्याला या ठिकाणी व्यक्तिगत मतभेद सुद्धा उपयोगाचे नाहीत. आपले व्यक्तिगत काही मतभेद असतील ते बाजूला ठेवावे लागतील. याचं कारण असं, आता सध्याची आपली संसदीय लोकशाही व्यवस्था जी आहे भारताची, आपल्या ती जगात एकमेव उत्कृष्ट आणि सर्वोच्च व्यवस्था समजली जाते, त्या संसदीय लोकशाहीलाच आता नख लागलेला आहे. ती लोकशाहीच सध्या धोक्यात आहे. काय झाले, भारतीय जनता पार्टी सातत्याने स्वतःला अगदी एक पवित्र पार्टी अशी मानते. त्या पद्धतीने त्यांचा सातत्याने प्रचार चाललेला असतो. जनतेच्या पैशातनं कोट्यावधी रुपये, अब्जावधी रुपये उधळून सर्व माध्यमातनं प्रचार चाललेला असतो. आणि आता त्यांनी घोषणा दिली, अबकी बार 400 पार. आता हे अबकी बार 400 पार हे जी घोषणा देत आहेत हे कशाच्या जोरावर देत आहेत? ईव्हीएमच्या जोरावर देतात का, असा अनेकांना संशय येतो. मी रोज लोकांच्यात बोलत असताना, फिरत असताना महाराष्ट्रामध्ये पाहतोय, वेगवेगळ्या सामान्य लोकांशी मी बोलत असताना ईव्हीएम बद्दल लोक साशंक आहेत. लोकांना ईव्हीएमवर विश्वास नाही, हे साधारण 60-70% लोकांची भूमिका त्या ठिकाणी बोलताना सहज जाणवते. अगदी सहज. ज्याला राजकारणाचा काही गंध नाही ते सुद्धा लोक बोलत असतात. आणि मग या सगळ्या घडामोडीमध्ये भारतीय जनता पार्टीने काय केले? सध्या त्यांनी पहिला नंबर 1 ला केलं, निवडणूक आयोग आपल्या ताब्यात घेतलाय. निवडणूक आयोगाच्या मध्ये आयुक्तांची नियुक्ती करताना ज्या कमिटीने नियुक्ती केली जाते ती कमिटी होती आपल्या सुप्रीम कोर्टाचे सरन्यायाधीश, पंतप्रधान आणि विरोधी पक्षनेते. या तिघांच्या कमिटी मार्फत निवडणूक आयोगाच्या आयुक्तांच्या नियुक्त्या केल्या जातात. मात्र भारतीय जनता पार्टीने आपल्या आसुरी बहुमताच्या जोरावर संसदेमध्ये कायदा बदलला आणि त्यामध्ये सरन्यायाधीशांना काढून टाकलं त्या कमिटीतनं आणि केंद्रातल्या कायदा मंत्रालय त्याच्यात घेतलं. म्हणजे सरकारचं बहुमत त्या कमिटीमध्ये ठेवलं. विरोधी पक्षनेता त्या ठिकाणी काही करू शकत नाही. काल काँग्रेसच्या वतीनं अधीर रंजन चौधरी यांनी आक्षेप घेतलेला आहे त्या नियुक्तीवर. काल निवडणूक आयोगाच्या ज्या 2 सदस्यांनी राजीनामे दिले ते राजीनामा देण्याची कारणं पुढे आली की शिवसेनेचा जो निकाल दिला निवडणूक आयोगाने आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा जो निकाल दिला तो विधिमंडळातल्या बहुमतावर देणं चूक आहे असं त्या दोन्ही आयुक्तांचं म्हणणं होतं. 3 आयुक्त असतात एकूण, एक मुख्य निवडणूक आयुक्त आणि खाली 2 आयुक्त असतात. तर कालच्या दोन्ही आयुक्तांनी राजीनामे दिले आणि बाजूला झाले. त्यांची मुदत अजून शिल्लक होती, कारण त्यांना हे चुकीचं चाललंय हे दिसत होतं, कळत होतं. आणि मुख्य निवडणूक आयुक्त मनमानी कारभार करत असल्याचं लक्षात आल्यानंतर त्यांनी त्या ठिकाणी राजीनामे दिले. मग आता त्या 2 नियुक्त्या काल केंद्र सरकारने केलेल्या आहेत. ज्या निवडणूक आयुक्तांच्या नियुक्त्या केल्यात त्या सरकारच्या 3 जणांची सदस्य असतात. 3 लोकांच्या सदस्य असलेल्या कमिटीमध्ये 2 लोक सरकारची आहेत. मग सरकारच्या सदस्यांनी त्यांना जसे हवेत तसे 2 लोक त्या कमिटीमध्ये घेतले आयुक्तांच्या. आता जे आयुक्त नेमलेत त्याच्यावर ज्यांनी अमित शहा बरोबर सहकार सचिव म्हणून काम केले असे एक आयुक्त त्याच्यामध्ये त्यांनी निवडलेले आहेत. त्याच्यावर सुप्रीम कोर्टात आक्षेप घेण्यात आलेला आहे कालच. बघूयात त्याचा निकाल निवडणूक झाल्यावर येतोय का आधी येतोय, सुप्रीम कोर्ट काय करतोय बघूयात आपण. दुसरं काय घडलं, मागच्या काही दिवसापूर्वी 8-10 दिवसापूर्वी इलेक्टोरल बॉन्ड जे भारतीय जनता पार्टीने स्टेट बँकेमार्फत सुरू केले होते आणि त्याचं जे काही इलेक्टोरल बॉन्डच्या माध्यमातून पक्षनिधी गोळा झालाय त्या पक्षनिधीमध्ये अब्जावधी रुपये त्या भारतीय जनता पार्टीला त्या इलेक्टोरल बॉन्ड मार्फत मिळालेले आहेत. म्हणजे एकट्या भारतीय जनता पार्टीला जो काही निधी गोळा झाला त्यातला जवळपास 60% पेक्षा जास्ती निधी हा भारतीय जनता पार्टीला मिळालेला आहे. आणि उरलेले बॉन्ड
त्या स्टेट बँकेने परस्पर कसलाही अधिकार नसताना पीएम केअर फंडामध्ये दिलेले आहेत. आता ही पीएम केअर फंडामध्ये जी काय अब्जावधी रुपये रक्कम गोळा झालेली आहे त्या पीएम केअर फंडाला पंतप्रधानांनी माहिती अधिकाराखाली माहिती मागता येत नाही असं त्याच वेळेस पीएम केअर फंडाची निर्मिती करताना कायदा करून ठेवला. माहिती अधिकारातनं पीएम केअर फंड वगळलाय. आज गेल्या 7-8 वर्षामध्ये पीएम केअर फंडाच्या माध्यमातून कोट्यवधी रुपयाचा हिशोब जगाला भारताला मिळू शकत नाही. आपल्या भारतातल्या नागरिकांना तो मिळू शकत नाही, कोणालाच मिळू शकत नाही. तो फक्त नरेंद्र मोदी आणि अमित शहाला माहिती आहे. आणि मग पीएम केअर फंडाकडे हा इलेक्टोरल बॉन्डचा पैसा वळवला, भारतीय जनता पकडे काही पैसा गेला. आणि मग हा इलेक्टोरल जो बॉन्डचा घोटाळा आहे या इलेक्टोरल बॉन्डच्या घोटाळ्याच्या माध्यमातून भारतीय जनता पार्टीकडे आज अब्जावधी कोट्यवधी रुपये आलेले आहेत. आणि जे आज भारतामध्ये उमेदवार ते उभे करतायत त्या सर्व उमेदवारांना 10-20 कोटी 10-20 कोटी रुपये प्रत्येक उमेदवाराला आता ते खर्चायला देतील. काही ठिकाणी 25-30 कोटी सुद्धा देतील. आणि अशा पद्धतीनं लोकसभेच्या निवडणुकीमध्ये पैशाचा उत्मात, पैशाचा धूर निघेल अशा पद्धतीनं त्यांचं नियोजन पूर्ण झालेलं आहे. हे निवडणुकीमध्ये तिकीट देताना सुद्धा भारतीय जनता पार्टीने काय केलंय? आज महाराष्ट्राचं उदाहरण घेऊयात आपण. जे घराणेशाहीबद्दल सातत्याने भारतीय जनता पार्टी बोलते, घराणेशाहीबद्दल सातत्याने नरेंद्र मोदी त्यांचं आवडतंय. गेली 10 वर्षातली भाषणं आपण काढून बघा. सातत्याने घराणेशाहीबद्दल, परिवारवादाबद्दल बोलतात. आणि मग त्यांनी मात्र परिवारवाद एक स्वतःचा निर्माण केलाय ज्याच्यामध्ये भ्रष्टाचारी लोक आहेत, गुंडागर्दी करणारी लोक आहेत. आणि आज महाराष्ट्रातली जी काही दुसरी यादी भारतीय जनता पार्टीने लोकसभेला तिकीट जाहीर केली त्याच्यामध्ये जवळपास 7 लोक ही घराणेशाहीतले त्यांनी त्या ठिकाणी दिलेली आहेत. मी त्यांची नावं सुद्धा वाचून दाखवू इच्छितो आपल्याला. मुंबईमध्ये एक पूर्वी वेदप्रकाश गोयल नावाचे नेते होते, भाजपाचे खासदार होते. त्या वेदप्रकाश गोयलांचा मुलगा पियुष गोयल याला आता तिकीट दिलेलं आहे मुंबई उत्तरमधून. मुंबई उत्तर पूर्वमधून मिहिर कोटेचा याला तिकीट दिलेलं आहे. मुंबईमध्ये 3 खासदार त्यांनी असे दिलेत की ते गुजराती आहेत. मराठी माणसाचा यांना का राग आहे? आपण खरं तर प्रांतवाद करत नाही, भाषावाद करत नाही. आपण सर्व धर्मभाव समता मानणारे आहोत. आपण सर्व राज्य सारखी मानतो. पण जाणीवपूर्वक मुंबईमध्ये गुजराती लोकांचं वर्चस्व राहावं की काय या हेतूने त्यांनी 3 लोकांना भारतीय जनता पार्टीने गुजराती जन्माने असलेल्या लोकांना तिकीट दिलेली आहेत. त्यांना मराठी माणसाला तिकीट का द्यावीशी वाटली नाहीत हा मुंबईमधल्या नागरिकांनी प्रश्न विचारण्याची वेळ आलेली आहे. दुसरं त्यांनी घराणेशाहीतलं जे नाव आणलं पियुष गोयलच्या नंतर ते हिंदूराव नाईक निंबाळकर, म्हणजे माढ्यामध्ये आता जे रणजित नाईक निंबाळकर आहेत त्यांचे वडील पूर्वी मंत्री होते, खासदार होते. आज रणजित सिंह नाईक निंबाळकरांना तिकीट दिलं घराणेशाहीतलं. ते कसं काय चालतं त्यांना? संजय धोत्रे जे आहेत त्यांच्या मुलाला अनुप धोत्रेला तिकीट दिलेलं आहे. गोपीनाथ मुंडेंची कन्या आता पूर्वी डॉक्टर प्रीतम मुंडे होत्या, आता पंकजा मुंडेंना तिकीट दिले. ते मुंडे फॅमिलीची कशी काय घराणेशाही यांना चालते? सुजय विखे म्हणजे राधाकृष्ण विखे पाटील जे मंत्री आहेत आता भारतीय जनता पार्टीमध्ये, काँग्रेसच्या विरोधी पक्ष नेतेपदावरून उठून ते भारतीय जनता पार्टीत गेले. महाराष्ट्राच्या इतिहासातलं पहिलं उदाहरण आहे राधाकृष्ण विखे पाटील विरोधी पक्ष नेते असताना उठून तिकडे गेले. आणि दुसरं उदाहरण अजितदादा पवारांचं की जे अजितदादा पवार विरोधी पक्ष नेते पदावरून उठून भाजपाबरोबर गेले. ही 2 उदाहरणं महाराष्ट्राच्या इतिहासात काळा दिवस म्हणून त्या ठिकाणी आहेत. जनतेशी विश्वासघात केलेली ती उदाहरणं ठरलेली आहेत आणि लोकांनी निवडणुकीत हे लक्षात ठेवावं. दुसरं त्यांनी एकनाथ खडसेंच्या सुनबाई जे रक्षा खडसे आहेत यांनाही तिकीट दिलं. तिथेही घराणेशाही त्यांना चालते. हिना गावित, विजयकुमार गावित जे मंत्री होते त्यांची मुलगी हिना गावित यांनाही तिकीट दिलेलं आहे. ही 6-7 तिकीटं महाराष्ट्रामध्ये आता सध्या आहेत. अजूनही 3-4 तिकीटं त्यांची पुढच्या काही 2 दिवसामध्ये 4 दिवसामध्ये येतील की ती घराणेशाहीतली असतील. म्हणजे महाराष्ट्रात जवळपास 10 तिकीटं ही घराणेशाहीतलं देतात. इतर राज्यातही घराणेशाहीतनं तिकीटं देतात. मागची पहिली जी यादी बीजेपीने जाहीर केली 195 लोकांची त्याच्यामध्ये जवळपास 30 ते 40 लोक ही घराणेशाहीतनं येत आहेत. मग भारतीय जनता पार्टीला नैतिक अधिकार आहे का इतरांच्यावर घराणेशाहीच्या बद्दल टीका करण्याचा? काहीही अधिकार नाही त्यांना. भ्रष्टाचारावर बोलण्याचा भारतीय जनता पार्टीला नैतिक अधिकार नाही. मग इथे त्यांनी निवडणूक आयोग ताब्यात घेतला. इलेक्टोरल बॉन्डच्या माध्यमातून प्रचंड निधी गोळा केला, पैसा गोळा केलाय. बाकीचा 2 नंबरनी गोळा केलेला वेगळाच, नोटाबंदीच्या माध्यमातून किंवा पीटीएम घोटाळा मोठा झालेला आहे 27,000 कोटीचा त्याच्या माध्यमातून अनेक घोटाळे गेल्या 10 वर्षामध्ये भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून आहेत. परंतु ईडी सीबीआय त्यांची चौकशी करणार नाही कारण ती भारतीय जनता पार्टीची एक सेल बनलेली आहेत आणि ईडी सीबीआय इन्कम टॅक्स हे भारतीय जनता पार्टीचे सेल असल्यासारखे त्या ठिकाणी काम करतायत. ते फक्त विरोधी पक्षावर छापे टाकतायत, विरोधी पक्षांना फक्त नामोहरम करण्यासाठी त्यांना त्रास देत आहेत, बदनाम करतायत.
भारतीय जनता पार्टीने महाराष्ट्रात सुद्धा दुसरं काय केले? एकनाथ शिंदे आणि अजित पवार त्यांना किती जागा देणार यापेक्षा त्यांना जागा दाखवण्याचं काम चालवलेलं आहे आणि ते त्यांना जागा दाखवतायत त्यांची. हे त्यांना आम्ही सांगितलं होतं. मी स्वतः अजितदादांना सांगितलं होतं की भारतीय जनता पार्टी तुम्हाला लोकसभेच्या इलेक्शन नंतर तुमचे काय हाल करतील हे तुम्हालाही कळणार नाही. आणि आज भारतीय जनता पार्टीमध्ये राष्ट्रीय अध्यक्ष असलेल्या अजितदादांना आज 3 उमेदवार फक्त भारतीय जनता पार्टीकडनं मिळणार आहेत. 3 जागेवर अजितदादा पवारांचे उमेदवार असतील आणि त्या 3ही जागेतला एकही उमेदवार त्यांचा निवडून येऊ शकत नाही. वास्तविक त्यांना उमेदवारच मिळत नाही त्या 3 जागेवर सुद्धा. स्वतःच्या एका जागेवर बारामती लोकसभा मतदारसंघामध्ये उमेदवार मिळत नाही म्हणून स्वतःच्या पत्नी ज्या आहेत सुनेत्रा पवार यांना सुप्रियाताई सुळेंच्या विरोधात उभे करतात. शिरूर लोकसभामध्ये त्यांना जागा मिळत नाहीये, उमेदवार मिळत नाहीये, तिथं तेच चाललंय. अजूनही काही ठिकाणी त्यांना जी काही एखादी दुसरी जागा मिळेल तिथे त्यांना उमेदवार नाहीत आणि स्वतःला राष्ट्रीय. काल सुप्रीम कोर्टाने अजितदादांना सांगितलं की तुम्हाला शरद पवारांचा फोटो वापरता येणार नाही, तुम्ही घड्याळ चिन्हाऐवजी दुसरं चिन्ह का घेतलं नाही? हा खरा प्रश्न मी तर अजितदादांना जेव्हा ते गेले इकडनं राष्ट्रवादीतनं तिकडे बीजेपी बरोबर त्या अजितदादा मित्रमंडळाला मी 5 जुलै 2023ला जेव्हा मुंबईत सभा झाली त्यांची दुसऱ्या दिवशी 6 जुलैला मी हा प्रश्न त्यांना जाहीरपणाने विचारलेला आहे. पत्रकार परिषदेतनं सुद्धा विचारलेला आहे की अजितदादा तुम्ही स्वतःचा पक्ष काढून तो का चालवत नाही? स्वतःचं नवीन चिन्ह घ्या, स्वतःचा पक्ष काढा, पवार साहेबांच्या पक्षावर कुरघोडी का करताय? कारण त्यांनी अजितदादांनी हा प्रश्न एकनाथ शिंदेंना 1 वर्षापूर्वी विचारला होता, अनेकदा जाहीर सभेतनं विचारला होता. ते पब्लिक डोमेनमध्ये त्यांची ती विधानं आहेत. अशा पद्धतीनं महाराष्ट्रातला मराठी माणूस संपवण्याचं एक बीजेपीचं धोरण की ज्याच्यामध्ये शिवसेना फोडली, राष्ट्रवादी फोडली, जे मराठी माणसांनी पक्ष स्थापन केलेले होते ते फोडले. अशा पद्धतीनं भारतीय जनता पार्टीने महाराष्ट्राचा दुस्वास चालवलेला आहे. रयतेचं राज्य जे छत्रपती शिवाजीराजांचं होतं ते उद्ध्वस्त करण्याचं काम या ठिकाणी चाललेलं आहे. आणि म्हणून भारतीय जनता पार्टीमध्ये घराणेशाही आहे, भ्रष्टाचार आहे, फेकाफेकी आहे, खोटं बोलतात, बेरोजगारी प्रचंड वाढवली, महागाई प्रचंड वाढवली, हे अनेक प्रश्न त्या ठिकाणी निर्माण असताना हे फक्त जय श्रीराम नारा देत आहेत, हिंदू हिंदू करतात. आज त्या इलेक्ट्रोल बॉन्ड मधून लक्षात आलं की पुलवामा जो घटना घडली होती त्या ज्या कंपनीचा काय विषय होता संदर्भात तिथे त्यांच्याकडनं पैसे पाकिस्तानच्या कंपनीकडनं यांना आलेले आहेत. म्हणजे 42 जवान जे आपले मारले गेले ते सुद्धा का मारले गेले त्याची का चौकशी होत नाही हे आत्ता लक्षात येते इलेक्ट्रोल बॉन्डच्या माध्यमातून. ज्यांनी बीजेपीला पैसे दिले ते सुप्रीम कोर्टाच्या निर्देशानुसार SBIने जी काही यादी दिली त्याच्यामध्ये भयानक नावं आलेली आहेत पुढे. आणि अशा भ्रष्टाचारी लोकांना ज्यांच्यावर ईडीचे काही कंपन्यांच्यावर छापे पडले होते त्यांनी सुद्धा बीजेपीला कोट्यवधी रुपये त्या ठिकाणी दिलेले आहेत. असे अनेक विषय आपल्याला आहेत. आणि म्हणून 2024ची निवडणूक त्या अर्थाने महत्वाची आहे की लोकशाही जर टिकवायची असेल, मोदींची जर का आता ही हुकुमशाही हटवायची असेल तर सत्सक विवेकबुद्धीने आपल्याला विचार करावा लागेल. महाविकास आघाडीचे लोक त्या ठिकाणी एकत्र येऊन काम करण्याचा प्रयत्न करतायत. इंडिया आघाडीचं काम त्या ठिकाणी चालू आहे. राहुल गांधींची महाराष्ट्रात भारत जोडो न्याय यात्रा आलेली आहे, त्याला प्रचंड प्रतिसाद मिळतोय. विरोधी पक्षांकडे आता पैसा नाहीये निवडणुकीला खर्च करण्यासाठी. आणि म्हणून जे काही चाललंय ते आता आपण सर्व सुशिक्षित लोकांनी हे ओळखलं पाहिजे. बुवा बाबा महंत उत्तर भारतातले प्रचाराला येतील, ते हिंदू हिंदू करत येतील आणि भारतीय जनता पार्टीला मतं द्या म्हणून आपल्या भक्तगणांना ते सांगत राहतील. पण जे भक्तगण आहेत त्यांनी जरा सत्सक विवेक बुद्धी वापरावी. या सगळ्या गोष्टी मी आता सांगितलेल्या आपण लक्षात घ्याव्यात. आणि भारतीय जनता पार्टीला आपकी पार भाजपा तडीपार ही घोषणा आपण सगळीकडे घेतली गेली पाहिजे. आणि मला हे नम्रपणाने सांगायचंय की आपली राज्यघटना धोक्यात आहे. कारण भारतीय जनता पार्टीचे अनंतकुमार हेगडे हे कर्नाटकचे विद्यमान खासदार आहेत. त्यांनी 3ऱ्यांदा मागच्या आठवड्यामध्ये सांगितलं की आमचे जर का 400 खासदार आले तर आम्ही भारताची राज्यघटना बदलणार आहोत आणि ती आम्हाला बदलायची. हे गेल्या 4-5 वर्ष ते 3 वेळा 4 वेळा ते बोललेले आहेत. भारतीय जनता पार्टीने त्याला कधी कुठेही पक्षातून काढून टाकलेलं नाही. फारसा तीव्र विरोध नरेंद्र मोदींनी अमित शहानी कुठे केलेला नाही. आणि म्हणून आपल्याला राज्यघटनेसाठी आणि लोकशाहीसाठी भारतीय जनता पार्टीला तडीपार करावा लागेल, घरी बसावं लागेल. निवडून कोण येते यापेक्षा भारतीय जनता पार्टी आणि त्यांच्या मित्र पक्षाचे उमेदवार हे घरी बसले पाहिजेत. लोकसभेत संसदेत ही लोक जाऊन आपली उद्ध्वस्त करणारी जी सगळी व्यवस्था, एवढं लक्षात ठेवावं. मी या ठिकाणी आजचा हा व्हिडिओ या ठिकाणी थांबवतो. अनेक मुद्दे पुढे आहेत, कालांतराने मी आता पुढच्या काही दिवसामध्ये परत बोलत राहीन. सत्याग्रही हे युट्यूब चॅनल आपण जर अद्यापपर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर माझी विनंती, आपण कृपया हा चॅनल आपण सबस्क्राईब करावा, बेल आयकॉनचं बटन दाबावं आणि हा व्हिडिओ आवडले असल्यास
आपल्या प्रत्येक मित्रापर्यंत, प्रत्येक नातेवाईकांपर्यंत, आपल्या कार्यकर्त्यांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचवण्यासाठी आपण सहकार्य करावं, हा व्हिडिओ सर्वत्र व्हायरल करावा अशी एकदा विनंती करतो। आणि तुम्हाला जे काही मत वाटलं असेल, विरोधी असो किंवा बाजूचा असो, आपण कॉमेंटमध्ये जरूर मत व्यक्त करा। आपल्या मुद्द्यावर मला नवीन व्हिडिओमध्ये बोलता येईल। धन्यवाद।